परिचय. प्रबोधनकार ठाकेरे या नावाने महाराष्ट्रास परिचित असलेले व्यक्तिमत्व केशव सीतारामजी ठाकेरे यांचा जन्म 17 सप्टेंबर 1885 रोजी कुलाबा जिल्ह्यातील पनवेल येथे झाला. शिक्षण मॅट्रिकपर्यंत असले तरी ज्ञान संपादन करण्याच्या इच्छेने त्यांनी इंग्रजी व मराठी भाषांवर प्रभुत्व संपादन करून त्यांनी चांगल्या ग्रंथांचे स्वतःचे वाचन केले. ठाकेरे यांचा स्वभाव महत्वाकांक्षी व हरहुन्नरी होता. तसेच समाज सुधारण्याच्या आणि समतेच्या तळमळीमुळे केलेली झुंजार पत्रकारिता, प्रभावी वक्तृत्व व इतिहास संशोधन ही त्यांची कर्तृत्वाची ठळक वैशिष्ट्ये होती. महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी, आगरकर ही त्यांची स्फूर्तिस्थाने असून राजर्षी शाहू महाराजबद्दल त्यांना विशेष आदर होता. त्यांच्या ब्राह्मणेतर चळवळीत ते हिरिरीने भाग घेत. हुंडाविरोध, अस्पृश्यता निवारण यासारख्या सामाजिक सुधारण्यासाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी राबवली. साक्षरता, लोकहितवाद आणि प्रबोधन ही त्यांची बोलकी नियतकालिके आहेत. खऱ्या अर्थाने धार्मिक व सामाजिक गुलामगिरीचा नायनाट करण्यासाठी काढलेल्या प्रबोधनशी त्यांचं नाव कायमचेच जुळले. सडेतोड आणि प्रखर विचारक भाषा ही त्यांच्या वाणी व लेखणीचे वैशिष्ट्य होते. कुमारिकांचे शाप 1919, भिक्षुकशाहीचे बंड 1921, खरा ब्राह्मण 1933, विधिनिषेध 1934, संत गाडगे महाराज, पंडिता रमाबाई यांचे चरित्र इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. 2 नोव्हेंबर 1933 रोजी मुंबई येथे निधन झाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते वडील होते. प्रबोधनकार ठाकरेंना मराठ्यांच्या इतिहासाचा फार मोठा अभिमान होता.